आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. आज सभागृहात पुरवणी मागण्या होणार सादर. विविध मुद्द्यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गाजणार. विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत. दिल्लीतील लोकसभेत 8 डिसेंबरला वंदे मातरमवर होणार चर्चा. पंतप्रधान मोदी या चर्चेचं उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता 150व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असेल. शिवसैनिकांनी अंबादास दानवेंचा वाढदिवस साजरा केलाय. पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे. चंद्रकांत खैरेने केक भरवत दानवेंना दिल्या शुभेच्छा. महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड. वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड झाली आहे. अधिवेशनात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थिती राहा. अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना. विरोधक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मनपा निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा फुगा फुटू नये म्हणून त्यांनी हे केलंय. ठाकरे ब्रँडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. आम्ही रोज फोनवर बोलतो. कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवर टाकतो. फडणवीस शिंदेंच्या अबोल्याच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज समोर. पहिल्या दिवशी शासकीय कामकाज. पुरवणी मागण्या सादर होणार. शोक प्रस्तावनानंतर पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब होईल. ठाकरेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरू. शिवसेना आणि भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग. भिवंडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या. ठाकरेंच्या शिवसेनेत. भाजपा आणि शिवसेनेतून इन्कमिंग सुरू. या पक्षप्रवेशानंतर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. उल्हासनगर महापालिकेत मतदार शोधून दाखवा. मतदार शोधा. 1 लाख रुपये घेऊन जा. मतदार शोधणाऱ्याला मनसेकडून 1 लाखांचं बक्षीस घोषित. नागपुरात गुरु गोविंद सिंग यांचा शताब्दी समारोह. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. कार्यक्रमात सुमारे 5 लाख भाविकांची उपस्थिती. मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी नवीन कायदा आणावा. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत दादा भुसेंची मागणी. जळगावच्या भडगाव पाचोऱ्यात ईव्हीएम सुरक्षेला खासगी कवच. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमले सुरक्षा रक्षक. हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरदार. राम शिंदे आणि नीलम गोऱ्हेंनी घेतली तयारीचा आढावा. तर कोणत्याही व्यवस्थेत त्रुटी ठेवू नका. दूरध्वनी इंटरनेट सेवा अखंडित ठेवा. सभापती आणि उपसभापतींच्या सूचना. सरकार पैशांचा वारेमाप वापर करतंय. राज्यात उडता पंजाब सारखी वाईट स्थिती. सरकारकडे विरोधी पक्षाचा सन्मान राखण्याची सभ्यता नाही. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. हिवाळी अधिवेशनात 2 दिवस भांडणच चालतील. राजकीय नेते शेतकऱ्यांचं वाटोळं करणार. मनोज जरांगेंची टीका. छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीचे फॉर्म घेण्यासाठी गर्दी आहे. भाजप कार्यालयात इच्छुकांची उसळली आहे गर्दी. पहिल्या 2 तासात 340 फॉर्मचं वाटप आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. माजी महापौर सई खराडे चिरंजीवांसह शिवसेनेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डोंबिवलीमधील अभिजित थरवाळांच्या प्रवेशाला स्थगिती. भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तुर्तास स्थगिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी माहिती दिली आहे. संगमनेरमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद झाल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम. सर्व उमेदवारांची तातडीनं घटनास्थळी धाव. भाजपचे मनसुबे म्हणून पाडा. उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ रहा. भारतीय कामगार सेना ही कुणाची मक्तेदारी नाही. उद्धव ठाकरेंनी टोचले ज्येष्ठ नेत्यांचे कान.
विरोधी पक्ष नेत्याशिवाय विधिमंडळ कामकाज होणार का या प्रश्नावर राम शिंदेंचं आश्चर्यकारक विधान. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही. विरोधी पक्षनेते पदावरून राम शिंदेंचं विधान. जय पवारांच्या लग्नात काका पुतण्याचा एकत्र डान्स. ते राजकीय नृत्यही एकत्रच करतात. 2024ला मी त्यांच्या राजकीय नृत्याचा शिकार झालो. राम शिंदेंची अजित पवार रोहित पवारांवर टीका. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली आहे संजय राऊतांची भेट. भेटीदरम्यान राऊतांच्या तब्येतीची केली आहे विचारपूस. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ दातकर यांच्या अडचणीत वाढ. गोपाळ दातकर यांच्यावर पैसे चोरल्याचा आरोप. जिल्हाध्यक्षाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. तपोवनातील वृक्षतोड प्रकरण पर्यावरण प्रेमींना चर्चेसाठी महापालिकेत बोलवण्यात आलंय. आज दुपारी 12 वाजता मनपा मुख्यालयात चर्चा. 7व्या दिवशी इंडिगोची सेवा ढगात. जवळपास 650 उड्डाणं रद्द. प्रवाशांचे प्रचंड हाल. आझाद मैदानावर आज शिक्षकांचं आंदोलन. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक. मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा शिक्षकांची मागणी आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बोगस मतदार नोंदणी. शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांनी घोळ केलाय. उघडकीस आलाय तर मतदार यादीतील चुकाही दाखवल्या. मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा. मुंबईत 17 विभागांमध्ये आज आणि उद्या पाणी कपात. तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू आहे. पनवेलमध्ये मराठा भवनचं उद्घाटन. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित. केसी परिसरातील MMRDA मैदानात सुप्रसिद्ध गायिका तायलनचा कॉन्सर्ट आयोजित. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध. कर्णकर्कश आवाजामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम. सोलापूर धुळे मार्ग पुन्हा सुरक्षित. पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा. लुटमारीच्या घटना वाढल्याने काही ठिकाणं धोकादायक जाहीर. पिंपरी चिंचवडमध्ये 2 कोटींच्या लाच प्रकरणी PSI प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ. पैसे दुप्पटीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक. आयुक्त विनयकुमार चौबे यांचे बडतर्फ करण्याचे आदेश. इस्कॉन मुंबई आणि इस्कॉन बंगुरात वाद. इस्कॉन मुंबईच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार. भगवान कृष्ण या सगळ्याबद्दल काय विचार करत असतील. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. बुलढाण्यात 27-28 डिसेंबर रोजी महाकवी वामन कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलनाच्या लोगोचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन पार. माळ जिल्ह्यात अवैध रेती तस्करीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ. पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप. रेती तस्करी रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ठोस निर्णय घेणार का याकडेच लक्ष.
संलग्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार. मोर्चा तुटपुंजा मानधनाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलुंडचा AQI सतत खराब. भाजप आमदार मिहिर कोटेंची कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी CBS इनामदार पुन्हा उच्च न्यायालयाच्या दारात. भरपाई सरसकट 8,500 वरच थांबवली. शेतकऱ्यांचं 100% नुकसानीची नोंद असताना दिरंगाई. मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रादुर्भावात वाढ. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा आरोप. मुंबईत धूर फवारणी सुरू करण्यासाठी धोरण आणा. नार्वेकर यांचं मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. बार्शीच्या पांगरी गावामध्ये गोवंश हत्या केल्यामुळे स्थानिक आक्रमक ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा जमाव. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. भिवंडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरूच. पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. आदित्य ठाकरेंना देखील इंडिगोचा फटका. आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाईट रद्द. आज आदित्य ठाकरे इंडिगो फ्लाईटने नागपूरला येणार होते. इंडिगोच्या गोंधळामुळे आदित्य ठाकरे नागपूरला पोहोचले नाहीत. स्पाइसजेटची अतिरिक्त 100 विमानं उड्डाणे. इंडिगोच्या गोंधळामुळे स्पाइसजेटचा निर्णय. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय घेतलाय. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत जाणार चार्टर्ड विमानाने. नागपूर अधिवेशनासाठी वेळेत पोहोचण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या स्वतःच्या वाहनाने प्रवास. विमानसेवेच्या वेळेतील बदलामुळे हेमंत रासनेंची खबरदारी. विमानसेवेचा आमदारांना फटका. मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानामधून अधिवेशनासाठी नागपुरात दाखल. छत्रपती संभाजीनगरातील 7 कारखान्यात 5 लाख क्विंटल साखर उत्पादन. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पन्न दुप्पट. साखर उतारा 7.94% नोंदवला गेलाय. कन्नडचा बारामती अॅग्रो कारखाना आघाडीवर. हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव. हळद उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट. जिल्ह्यातील शेतकरी संकटात येण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या फॉर्च्युनरमधून प्रवास. उच्च दर्जाची गाडी न वापरण्याचे कारण आले समोर. 2 राष्ट्रप्रमुख एकत्र आल्यानंतर त्यांच्या हालचालीचा अंदाज बांधता येऊ नये यासाठी वाहन वापरण्याचा निर्णय. ॲपल लवकरच आयफोन 17e चा मॉडेल लॉन्च करणार. 2026च्या सुरुवातीला ॲपल स्वस्त आयफोन 17e मॉडेल लॉन्च करणार. रत्नागिरीच्या खंडाळ्यात भीषण आग. हार्डवेअरच्या गोडाऊनसह कार जळून खाक झाली आहे. 14 लाखांचं नुकसान. निवळी जयगड मार्गावरील घटना. पुणे सातारा खंबाटकी घाटात भीषण अपघात. 7 गाड्या तीव्र उतारावर एकामागे एक धडकला. अपघातात काही जण जखमी आहेत. अल्पोरा नाईट क्लबमध्ये भीषण आग प्रकरणी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर. गोवा सरकारचा निर्णय. नाशिकच्या वणी सप्तशृंगी घाटात भीषण अपघात. दरीत गाडी कोसळली आहे. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू आहे. हिमाचल प्रदेशात लग्न समारंभात मोठी दुर्घटना. लग्न समारंभादरम्यान मातीचं घर कोसळलंय. दुर्घटनेत 25 महिला जखमी. विरारमध्ये कर्जबाजारीपणामुळे व्यक्तीची आत्महत्या. फुलपाडा येथील व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं. वाचवायला गेलेली पत्नी आणि भाचा जखमी आहे.
पुणे विमानतळ परिसरात दुचाकीला कारची धडक, कारमध्ये असलेले 4 तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात बिबट्या आणि तरसाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. बारामतीच्या इंदापुरात ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातामध्ये दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतलाय. ट्रॅक्टरसह चालकाचा होरपळून मृत्यू, मार्गावर 2 तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी. कोकण रेल्वे महामार्गावर खुलेआम दारू, गुटखा आणि अंमली पदार्थांची विक्री, रेल्वेमध्ये टीसी आणि पोलीस कर्मचारी असताना अशी विक्री होते कशी, असा प्रश्न उपस्थित. अल्पोरा नाईट क्लबच्या भीषण आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू, क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांची तपासणी, मालक आणि मॅनेजर विरोधात एफआयआर दाखल होणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सूचना. कांदिवलीत भंडाऱ्यात 2 गटात तुफान राडा, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांमध्ये हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हिंगोलीत किरकोळ वादातून एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न, दोघांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.